कशासाठी दिली ती? मुंबई महापालिकेच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे. आपल्या शिवसेनेची नेमकी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? मुंबई महानगरपालिका ही महायुतीच्या ताकदीवर निवडून आणण्यासाठी माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा जोरदार पद्धतीनं काम करत आहेत. कालच शिवसेना पक्षाची माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. मी देखील काल महानगरपालिकेतल्या एका पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला. त्याच्यामुळे महानगरपालिका महायुतीची कुठच्याही परिस्थितीत असेल हा मला ठाम विश्वास आहे. पण शिवसेना जास्त जागांसाठी आग्रही असणार का महापालिकेत यावेळी? वेळ आहे अजून महानगरपालिका उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये असं म्हटलं की दादरचं हनुमान मंदिर पाडण्याचा फतवा हा भाजपने किंवा युतीच्या सरकारने का काढला आणि त्यांचं हिंदुत्व जे आहे ते बेडगी आहे, मतदानपुरता किंवा बेडगी किंवा इलेक्शन पुरता मर्यादित आहे का? मला असं वाटतं की हिंदुत्व जर बेडगी असतं तर 234 पर्यंत गेले असते का? आपण राहिलो असतो का? किती 16 20 किती पण राहिलो असतो का? तर मला असं वाटतं की पराभवसुद्धा मोठ्या मनानं स्वीकारला पाहिजे. ते देखील एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, त्यांच्यावर टीका करण्याचा मला अधिकार नाही. परंतु एखादा विजय संपादन झाला, हा कदाचित आता EVMचं कळलं असेल. कारण जयंत पाटील साहेबांनी परवा भाषण केलं सभागृहामध्ये, ऐकलं ना जयंत पाटील साहेबांचं भाषण. त्याच्यामध्ये क्लिअर झालं की ह्याच्यामध्ये EVMचा काही दोष नाही. म्हणजे आता EVMचा विषय बाजूला झाला. आता दुसरा काहीतरी प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे, आमच्यावर टीका करण्याचा मुद्दा असला पाहिजे. म्हणून भाजपवर आणि आमच्यावर टीका करण्याचा हा प्रकार आज सुरू आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये त्यांना हिंदुत्वाच्या लहरीमुळे 233 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा भाजप म्हणजे आक्रमकता हिंदुत्वाच्या बाबतीत दिसते. म्हणजे ते आता खऱ्या अर्थाने हिंदुत्व पुन्हा एकदा. मग ती मागं कुठे गेली होती? म्हणून त्या विषयावर हनुमान मंदिरावर ते पुन्हा 2 दिवसापूर्वी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठच्या पक्षाच्या लेवलला आंदोलन झालं नाही. बांगलादेशामध्ये हिंदूंवर किंवा हिंदू अल्पसंख्याकांवर जो अन्याय होतो त्याला वाचा फोडण्यासाठी आंदोलन झालं. मग त्याच्यामध्ये उबाटा शिवसेना का सामील झाली नाही? ते हिंदुत्व कुठं होतं? तर मला असं वाटतं की आता निवडणुका झालेल्या आहेत. आता काय परत 5 वर्ष निवडणुका नाहीत, एवढी थम्पिंग मेजॉरिटी आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे विरोधक म्हणून चांगल्या सजेशन जर केल्या तर सरकार म्हणून आम्ही नक्की काम करू, हा माझा शब्द आहे. परंतु कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेबांवर, देवेंद्रजींवर, अजितदादांवर टीका करणं आणि टीका केल्याचे परिणाम देखील महाराष्ट्रानं दाखवलेले आहेत काय होतात ते. तर मला असं वाटतं की या टीकेला काही अर्थ नाही. आम्ही महायुती म्हणून महानगरपालिका मुंबईची जिंकणार म्हणजे जिंकणार. बांगलादेशचा उल्लेख केला जातो. आदित्य ठाकरे असं म्हणाले की हिंदूंची मंदिरं जाळली जात आहेत, अत्याचार होतात आणि अशा वेळेला आपण क्रिकेट खेळणं बांगलादेशींसोबत हे कितपत योग्य राहतं? अरे बापरे, नाही आता निवडणुका कुठच्याच नाही आहेत. मुद्दा करायला निवडणुका कुठच्याच नाहीत. महानगरपालिकेच्या फक्त निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेची निवडणूक देखील आम्ही विकास कामावर जिंकणार आहोत. तो कौल या विधानसभेच्या निवडणुकीला मुंबईकरांनी आम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळं महायुतीचा भगवा कुठच्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर फडकणार. धन्यवाद.